रामदास कदम यांनी अलीकडील भाषणात एक धक्कादायक उदाहरण देत विधान केलं. त्यांनी म्हटलं, स्टोव्हची आग साडीला लागल्यानं भडका उडाला आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कदम हे नेहमीच परखड भाषेत आपली भूमिका मांडत असतात आणि त्यामुळे त्यांची वक्तव्ये वारंवार वादग्रस्त ठरतात. या उदाहरणामागे त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ दिला असून विरोधकांवर निशाणा साधलाय. यानंतर विरोधकांकडून कोणती प्रतिक्रिया मिळते आणि या विधानाचा पुढे काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. होय, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यामुळे मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन. तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना, याच्यावरती मला दावा टाकेन. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन, 100% टाकेन.